आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय माई प्रतिभाताई पाटील, माई कोल्हापूरला चाललंय, पण आपल्याला तोच जोश कायम ठेवायचा आहे. आदरणीय गीताताई जाधव मॅडम, ज्येष्ठ लेखक माजी आमदार लक्ष्मण माने साहेब, माझे मित्र डॉक्टर विश्वनाथ चौधरी, माझे सहकारी ॲडव्होकेट श्रेया आले आणि ॲडव्होकेट बाळासाहेब, आपण या उद्योग भवन समोर आता जाऊन गेलो, बारामती मधल्या उद्योग भवन, आणि मी आपल्या समोर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये जे उद्योग केले ते सांगा. माझं असं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्यांनी कीड लावली त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. बारामतीतलं घर तोडलं, एक मोठा राजकीय वटवृक्ष शरदचंद्र पवार, जे मगाशी विश्वभरने उल्लेख केला, सभ्यतेने आपले लढाई लढले, सभ्यतेने राजकारण आतापर्यंत केलं, परंतु जे नाही ते लोक अत्यंत असभ्य टीका करण्यासाठी ते बारामतीमध्ये सुद्धा आणण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे नावाच्या माणसाची लायकी आहे का शरद पवार साहेब यांच्याबद्दल बोलण्याची? बारामतीतल्या लोकांनी विचार करा. संपूर्ण महाराष्ट्राला वाईट वाटलेला आहे, राग आलेला आहे ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. एक माणूस खंबीरपणे उभा राहतो, आपल्या आजारातून उठून, आणि लोकशाहीसाठी, संविधानासाठी लढण्यासाठी उभा राहतो, आणि तुम्ही त्याच्या आजाराचं कारण करून त्याच्यावरती टीका करता, ती महाराष्ट्राला आवडलेली. या सभेला जेव्हा सदाभाऊ खोत शरद पवार साहेबांबद्दल बोलत होते, तेव्हा त्या सभेला तो पडळकर उपस्थित होता, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, आणि देवेंद्र फडणवीस हसत होते. हे जे त्यांचं हसणं आहे, तुम्हाला आठवत असेल, नसेल तर व्हिडिओ बघा, हे जे त्यांचं हसणं आहे हे राक्षसी कृत्य आहे, हे अत्यंत वाईट आहे. असं राजकारण यापूर्वी आपल्याला अपेक्षित नव्हतं, आणि म्हणून ही जी यावेळेसची निवडणूक आहे ती केवळ बारामतीतली निवडणूक नाही, ती केवळ पुण्यातली निवडणूक नाही, मुंबईतली निवडणूक नाही, महाराष्ट्रातली जी निवडणूक आहे ही सभ्यतेची असभ्यतेविरुद्धची लढाई. आणि या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं. आज इथे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला या सभेमध्ये जे विचार पटले ते तुम्ही अनेकांना जाऊन सांगा, लाखो लोकांना जाऊन सांगा. इथे जे टीव्ही कॅमेरेवाले, व्हिडिओवाले आहेत, पत्रकार आहेत, त्यांना आमची विनंती आहे की लोकशाहीचं आणि संविधानाचं आपलं जे मत आहे इथलं ते सर्वत्र पोचवा, कारण की आपल्याला राक्षसी प्रवृत्तीचा पराजय करायचा. देव देव करणारे नरेंद्र मोदी आणि माणसांमध्येच देव बघणारे शरद पवार, आपल्याला फरक समजला पाहिजे. प्रत्येकाचा देव आहे, प्रत्येकाचा धर्म आहे. कोणी हात जोडून पूजा करतो, कोणी हात खुले करून पूजा करतो. त्या प्रत्येक माणसाची संविधानाची किंमत समान ठेवली, परंतु देवा धर्माच्या नावाने इथे आग लावून जे राजकारण इथे पेटवलं जात आहे हे विझवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ जाती धर्मावर आधारित विषारी राजकारण सुरू केलं नाही, तर राजकीय लोकांना मानसिक रुग्ण बनावं लागेल अशा स्वरूपाचे राजकारण सुरू केलं. प्रत्येक राजकीय नेता कदाचित विचार करत असेल की मी आज झोपलो, उद्या उठल्यावर माझ्यासोबतचे लोक माझ्यासोबत राहतील. तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या घरी शांतपणे झोपू शकता. तुम्ही शांतपणे झोपता आणि अचानक तुम्हाला असं वाटलं, असं सतत जाणवायला लागलं
काही परिस्थिती अशी निर्माण झाली की तुम्हाला असं लक्षात आलं की मी या घरात झोपलेलो आहे, घर जर पडलं तर माझ्या अंगावर उद्या तुम्ही झोपणार का? तुम्ही झोपू शकणार नाही. जेव्हा झोपू शकत नाही आपण, तेव्हा जो मानसिक त्रास होतो, हे राजकारण जे आणण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, हे शापित राजकारण. आणि त्या राजकारणाला यावेळेस आपल्याला धडा शिकवायचा. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतो तेव्हा माझा देवेंद्र फडणवीस बद्दल मुळीच राग नाही. ही प्रवृत्ती चुकीची आहे, आपण समजून घेतो. जी वाईट प्रवृत्ती असेल त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. लोकशाहीचं एक तेज असतं, लोकशाहीची एक आभा असते, लोकशाहीची एक प्रतिमा असते, जी संविधानातून निर्माण झालेली असते. ही लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य, अशी जर आपण व्याख्या संविधानिक दृष्टिकोनातून लोकशाहीची करत असली तर पारदर्शकता, प्रश्न विचारण्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार आणि एखाद्या राज्यकर्त्याचं म्हणणं मान्य नसेल किंवा त्याच्यासमोर जाऊन सुद्धा मोर्चा काढण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना. मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काम करतो, कधी सुप्रीम कोर्टामध्ये जातो, वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये मी महाराष्ट्रातल्या लहान लहान न्यायालयांमध्ये 24 वर्षांपासून काम करतो. जेव्हा बदलापूरची घटना झाली, एका लहान मुली, 2 लहान मुलींवर अत्याचार करण्याचं प्रकरण पुढे आलं, तेव्हा त्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत असं लक्षात आलं. काही लोकांना वाचवण्यासाठी एका मुख्य आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. मी आपल्याला खूप डिटेल सांगत नाही, पण माझा मुद्दा जो सांगण्याचा आपल्याला आहे, आणि त्याचं सुद्धा एक राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला. बरं, देवेंद्र फडणवीस तर शिकलेले आहेत, एकनाथ शिंदे शिकलेले नाही, काही हरकत नाही. लोकशाही प्रत्येकाला मुभा दिलेली आहे की तुम्ही राजकारणात येऊ शकता, निवडणूक लढू शकता, जिंकू शकता. परंतु यांनी जे फोटो लावले, जे मगाशी विश्वमोदींनी उल्लेख केला, तिथे मिलिटरी सारखे फोटो लावण्यात आले देवेंद्र फडणवीसचे आणि एकनाथ शिंदेचे, की ते असे कपडे घातलेले आहेत मिलिटरीचे, मिलिटरीची जी टोपी घातलेली आहे आणि तिथे वाक्य लिहिलेलं होतं, बदला पुरा हुआ. तुम्ही मुख्यमंत्री आहात, फक्त उपमुख्यमंत्री आहात, तुम्हाला लाज वाटत नाही? बेकायदेशीर कृत्य करून तुम्ही बदला पुरा हुआ असं म्हणतात. कायद्याचा वापर बदला घेण्यासाठी करणारं हे जे राजकारण आहे, हे आपल्याला बंद करायचं. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, या सगळ्या यंत्रणा आहेत ज्या संविधानाने तयार केलेल्या आहेत, त्या संविधानिक दृष्टिकोनातून चालल्या पाहिजे. पण त्यांचा वापर बदला घेण्यासाठी करायचा, हे जे तंत्र नरेंद्र मोदी आणि अमित शहानी सुरू केलं, त्याला भारतातल्या लोकांचा आता विरोध आहे. हे 2 चंद्रबाबू नायडू आणि आपले नितीश कुमार यांचे टेकू घेऊन उभे आहेत. जास्त दिवस हे सरकार टिकणार नाही. राहुल गांधींनी जो आवाज बुलंद केला संविधानाचा आणि 100चा आकडा गाठला, आता नरेंद्र मोदींची पूर्ण बॉडी लँग्वेज आणि भाषा बदलली. संविधानाची ताकद आहे. आणि म्हणून मला बारामतीतल्या लोकांना सांगायचं, तुम्ही तर खरं म्हणजे एका धर्मयुद्धामध्ये उभा. आपलेच असलेले माणसं एकमेकांविरुद्ध लढत असताना आपल्याला आता सत्याचीच बाजू घ्यावं लागेल. जो असत्याच्या बाजूने गेला असेल त्याच्या बाजूने आपल्याला उभं राहता येणार. त्यांना आपल्याला सांगावं लागेल, आम्ही तुमच्याबद्दल, आमचं प्रेम आहे, तुमच्याबद्दल आपुलकी आहे, पण यावेळेस तुम्हाला निवडून देता येणार नाही. बारामतीकरांनी म्हणायला पाहिजे, वी आर सॉरी अजित दादा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ शकतो. जेव्हा हे बदलापूरचं प्रकरण झालं, सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित महाराष्ट्रामध्ये ठरवलं, म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने ठरवलं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठरवलं आणि काँग्रेसने ठरवलं की आपण महाराष्ट्र बंद करायचं. बंद करण्याचा अधिकार आहे. बंद करणं, एखाद्या बद्दलचा रोष व्यक्त करणं, एखाद्या बद्दलची नाराजी व्यक्त करणं, आणि जेव्हा सरकारच कायदा हाती घेते तेव्हा त्याच्याबद्दल बोलणं, हे विरोधी पक्षांचं काम आहे. तो त्यांचा अधिकार खरवून आहे. त्यांनी जर कायदा सुव्यवस्था न बोलता एखादा बंद पुकारला असेल तर तो होऊ द्यायला पाहिजे होता. परंतु सरकार घाबरलं. त्यांनी 2-3 आपले पिट्टू पाठवले उच्च न्यायालयामध्ये. मी काही त्यांची नावं घेतली, तुम्हाला माहिती आहे कोण आहेत ते. त्यांनी लगेच याचिका दाखल केली सकाळी
की हा बंद बेकायदेशीर आहे, हा बंद हाणून पाडा. सर आपले इथले न्यायाधीश आहेत, मुख्य न्यायाधीश, त्यांच्यासमोर केस लागली. त्यांनी सांगितलं की इतक्या तातडीने आम्ही या केसची सुनावणी घेऊ शकत नाही, बंद उद्याच आहे आणि आज आम्ही काही सुनावणी घेऊ शकत नाही, नोटिसेस वगैरे इश्यू केल्या पाहिजे, समोरच्या पार्टीला नोटीस मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही सुनावणी घेऊ. मग दुपारची सुट्टी झाली. दुपारच्या सुट्टीमध्ये काय घडामोडी घडतात हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात तुम्ही एकदा बघायला पाहिजे. न्यायाधीशांनी आपली पूर्ण विचारशैली दुपारच्या सुट्टीनंतर बदलून टाकली आणि त्यांनी एकतर्फी निर्णय दिला की हा बंद बेकायदेशीर आहे. बंद त्यांनी हाणून पाडला, कोणाला बोलावलं नाही, कोणाचं म्हणणं घेतलं नाही आणि एकतर्फी पद्धतीने हा बंद हाणून पाडला. हे चुकीचं आहे. न्यायालयाला अशा पद्धतीने वेटीस धरणं हे असंवैधानिक आहे. जर न्यायालयाला असा दबाव आणला असेल तर तो बेकायदेशीर आहे. मला जेव्हा शरद पवार साहेबांतर्फे जयंत पाटील वगैरे आमचं बोलणं झालं आणि ते म्हणाले की तुम्ही या केसमध्ये वकील म्हणून राहा. आम्ही त्या दिवशी जयंत पाटलांसोबत मिटिंग झाली तेव्हा त्यांना मी सांगितलं की वकील पत्रावर सही पाहिजे. त्यांनी सही दिली. मी त्यांना म्हटलं आता काही खूप बंद तर आपला आणून पाडलेला आहे, पण आता केवळ राहिलेला आहे की कोर्टामध्ये त्या उच्च न्यायालयामध्ये जाऊन भाषण करणे की मी करतो. संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल सर्वत्र बोलण्याची गरज निर्माण झाली. न्यायाधीश असतात, त्यांना आपल्यापेक्षा जास्त कायदा समजतो. हे आपण मान्य केलं तरी सुद्धा त्यांना जास्त कायदा समजत असल्यामुळे कोणाच्या बाजूनी कायदा वापरायचा, कोणाच्या विरुद्ध वापरायचा याच्यासाठी जर ते बुद्धी वापरत असतील तर अशा न्यायाधीशांचा आम्ही धिक्कार करतो. तुमच्याकडून काही न्यायिक जबाबदाऱ्यांची अपेक्षा आहे, त्या जर पूर्ण करता येत नसतील, दबावाखाली तुम्ही येत असाल तर तुम्ही राजीनामा द्या, घरी बसा. कशासाठी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पदांवर बसता? सामान्य लोकांचे अनेक प्रश्न असताना न्यायाधीशांचे राजकीय व्हायला लागले तर लोकांनी बघायचं कोणाकडे? हा विषय अत्यंत महत्वाचा. जसं सभ्यतेचे प्रश्न तयार केले, नीतिमत्तेचे प्रश्न तयार केले, ते केवळ राजकीय पक्षांसमोर नाही, आपल्या समोर नाही, ते लोकशाही समोर आहे. एक विचार करा, तुम्ही आज इथे बसलेले आहात, तुम्ही आज इथे उभा आहोत, आम्ही कोणीतरी उद्या नसणार, पण पुढची पिढी येणार. हे संविधान असणार, लोकशाही असणार. लोकशाही उभी करण्यासाठी एक खूप मोठा कालखंड लागत असतो. लक्षात ही लोकशाही, उभी केलेली लोकशाहीची इमारत खचवून टाकण्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हातभार असल्यामुळे आपल्याला त्यांना विरोध करायला पाहिजे. त्यांच्यासोबत जे जे उभे असतील ते नको असं आपल्याला सांगितलं. राजकारणाचा जो खरेदी विक्री संघ महाराष्ट्रामध्ये तयार झाला, सत्तांतराच्या प्रकरणी आपण पाहिलं. मी उद्धव ठाकरे यांच्यातर्फे वकील म्हणून या केसमध्ये उपस्थित होतो. आम्ही सगळ्याच सभांमधून सांगताना आजही मला हे सांगायचं आहे की विधानसभेमध्ये जेव्हा सुनावणी सुरू केली, राहुल नार्वेकर बसायचे विधानसभा अध्यक्ष म्हणून, इकडे आम्ही बसायचो वकील सगळे, तिकडे महेश देशमुख सगळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे वकील. मी मानसिक दृष्टिकोनातून त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे पाहण्यासाठी, ते खरं वागत आहेत का खोटं वागत आहे ते पाहण्यासाठी एक लक्षात घ्या, तुम्ही संपूर्ण खोटं बोलू शकता तुमच्या तोंडाने, पण तुमचे डोळे कधी खोटं बोलत नाही. मी तेव्हा ठरवलं की या राहुल नार्वेकरकडे बघत राहायचं. त्याच्याकडे मी बघत होतो, ते माझ्याकडे नजर आली की लगेच तिकडे नजर फिरवायची. कारण की राहुल नार्वेकर यांच्या मनामध्ये जोर होता. राहुल नार्वेकर यांच्याकडून असंविधानिक काम करून घेण्यात आलं. त्यांनी जो निर्णय दिलेला आहे कोणीच अपात्र नाही, तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर. कुणीतरी त्यांना तो लिहून दिला म्हणतात. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो तो कसा बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर जेव्हा अपात्र हे प्रकरण अपात्रतेचं चाललं, डिस्क्वालिफिकेशन पिटिशन की कुणाला अपात्र करायचं का पात्र करायचं, पक्षांतर बंदी कायद्यानुसार 10व्या श्रेणीनुसार हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू होतं. काही महिने ते प्रकरण चाललं, 5-5.5 महिने कंटिन्यू सुनावणी झाली. त्यांनी संपूर्ण कोणाचं चूक आहे कोणाचं बरोबर आहे हा सगळा निर्णय जवळपास दिला. आणि केवळ 10व्या परिशिष्टाच्या 6व्या परिच्छेदामध्ये असं आहे
की या संदर्भातला निकाल हा विधानसभा अध्यक्ष असलेल्या व्यक्तीने घेतला पाहिजे. म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण पाठवलं की आम्ही एवढा निकाल घेतलेला आहे, तुम्ही फायनल डिसिजन घ्या, कारण की संविधानिक दृष्टिकोनातून तुम्ही घेतला पाहिजे. त्यांनी तिथे पण ते प्रकरण तळमळ ठेवलं, मुद्दाम विलंब लावला, निर्णय कोणताही घेतला नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालय सांगावं लागलं की लवकरात लवकर संपवा, आणि मग त्यांनी 3 महिने लावले आणि प्रकरण संपलं तेव्हा त्यांनी निर्णय दिला की कोणीच अपात्र नाही. आता हा निर्णय योग्य आहे का? मी तुम्हाला सांगितलं 6व्या परिषदामध्ये स्पष्ट आहे की जर पक्षांतर बंदीचं प्रकरण असेल तर त्या संदर्भातला निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे, म्हणून त्यांच्याकडे पाठवलं होतं. जर राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की कोणीच अपात्र नाही कारण हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे, पक्षांतर बंदीचं नाही, तुम्ही समजून घ्या, पक्षांतर बंदीचं हे प्रकरण नाही असं जर राहुल नार्वेकर यांचं मत असेल तर त्यांना निर्णय घेण्याचा शून्य अधिकार आहे, त्यांना अधिकारच नव्हता. तरी सुद्धा त्यांनी निर्णय घेतला आणि मग पुढची चूक ही कोर्टाने केली की आता न्यायाधीश रिटायर झाले जगदीश चंद्रचूड. तारखा म्हणजे रिटायर व्हायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल म्हणजे शरद पवार साहेब यांची आणि शिवसेना ओरिजिनल यांच्या तारखा दररोज जवळपास 10 दिवस दररोज लागत होते, दररोज, पण सुनावणी नाही. जगदीश चंद्रचूड साहेबांना आपण नम्रपणे सांगायला पाहिजे की तुम्ही संविधानिक हिंमत दाखवण्यामध्ये कमजोर ठरलेले आहात. नरेंद्र मोदींची स्टाईल चंद्रचूड साहेबांची असं मला बघितलं. एखादी खूप घाणेरडी बिल्डिंग असेल, जुनाट बिल्डिंग असेल, रंग केलेली असेल, त्याच्यावर असे रंग फेकायचे की आपण स्वप्न बघत राहिलं पाहिजे काय सुंदर रंग बिल्डिंगला मारला, आतमध्ये फार सुंदर असेल, पण आतमध्ये गेल्यावर ज्या पद्धतीने न्याय व्यवस्था पिडलेली आणि सडलेली आपल्याला जाणवते, पाया याचा ठिसूळ झालेला आहे, तो नरेंद्र मोदींनी केलेला गणपतीच्या दर्शनाला गेलो. या सगळ्या प्रकरणांबद्दल आपण बोलायला पाहिजे. राजकारण केवळ आपलं आता मतदानापुरती मर्यादित राहिलं नाही, आपल्या व्यवस्थांचं झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला यावेळेस महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने अपमान करणारे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस. लोकसभेमध्ये जशी नरेंद्र मोदींच्या विरोधात एक लाट होती तशी आज लाट देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लाट केवळ लोकांमध्ये नाही, विरोधी पक्षांमध्ये नाही, त्यांच्या स्वतःच्या भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध मोठी लाट आहे. त्यांच्याच लोकांना आता वाटते की देवेंद्र फडणवीस नको, जसं इथल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटते की आपल्याला नरेंद्र मोदींची सभा नको. मागच्या वेळेचा हिशोब काढा, त्यांच्या ज्या सभा 18 सभा झाल्या मला वाटते इथले जवळपास 17 उमेदवार पडले. त्यामुळे त्यांना पडवती असं राहुल गांधी आपण जरी अंधश्रद्धा मानत नसतो हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या प्रवृत्तीचे माणसं आहेत त्या प्रवृत्तीबद्दल आपण बोलू शकतो, आपल्याला बोललं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी हक्क दिलेला आपल्याला की आपण सत्याबद्दल बोलू पाहिजे. मग अशी विषयामध्ये उल्लेख केला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी आम्हाला 400 खासदार निवडून द्या असं एका दोघांनी नाही 6 यांच्या लोकांनी म्हटलं. त्याच्यामध्ये 4 जण खासदार आहेत आणि 2 जण अत्यंत उच्चपदस्थ आहेत. मग त्यांच्यावर नरेंद्र मोदींनी, अमित शहानी, जे.पी. नड्डांनी कारवाई का केली नाही? आता राहुल गांधी विरुद्ध तक्रार केली की हे म्हणतात की आम्ही संविधान विरोधी आहे, राहुल गांधीवर एक तक्रार दाखल केली. आजच दुपारी मी काँग्रेसच्या एका नेत्यांतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे की हे सगळे 6 जण ज्यांनी म्हटलं होतं की 400 खासदार निवडून द्या आम्ही संविधान बदलतो, हे 6 जण नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यावर तुम्ही खटला दाखल करा. तुम्हाला काय वाटतं कायदा तुम्हालाच वापरता येतो? तुम्ही न्यायाधीश विकत घेऊ शकता पण न्याय आम्ही जिवंत ठेवणार. मग अशी विश्वमोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल सांगितलं, माझे तेच विचार की किती पुतळे करणार. मी मागे छत्रपती शाहू महाराजांना म्हणालो किंवा पुतळा कोसळला मालवणच्या तिथे की तुम्ही मला वकील पत्र द्या, आपण नोटीस पाठवू,
आवश्यक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका वंशजांनी नोटीस पाठवलं आणि म्हणणं की आता पुतळे बांधणं बस करा, आता शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मारक झाले. पण सगळेजण आपापला हिशोब करत असतात, कोणी भीतीखाली असतात, कोणी दडपणाखाली असतात, याचे काय परिणाम होतील असं विचार करत बसतात. आम्ही सामान्य लोक आहोत, आपल्याला काही गरज नाही विचार करायची. आपण विचार करणार संविधानाचा आणि लोकशाही. धर्मांना जे राजकारण यांनी आणलेलं आहे त्यांचे नारे बघा, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. कुणापासून सेफ आहात तुम्ही? तुम्ही एक आहात का? हिंदू धर्माची व्याख्या करून बघावं तुम्ही. हिंदू धर्माची व्याख्या काढा तुम्ही. सगळ्या वेगवेगळ्या धर्मांचं म्हणून हिंदू धर्म बनलेला आहे, तो तशा पद्धतीने एक आहे. पण आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत. संविधानाने आपल्याला कोणती धार्मिक ओळख दिलेली नाही, भारतीय नागरिक म्हणून ओळख दिलेली आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून आपण एक राहिलं पाहिजे. कोणत्याही धर्माची काही भीती बाळगण्याची गरज नाही. मी परवा सुद्धा कोल्हापूरला उदाहरण दिलं आणि त्यानंतर तुझी आमची सभा झाली तिथे सुद्धा मी सांगितलं, पुण्यामध्ये झाली आमची हडपसर, तेव्हा सुद्धा मी सांगितलं की मी जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला माझ्या सोबत बसताना चिमटे काढत राहील, म्हणजे समजा लक्ष्मण माने हे मुस्लिम आहेत, मी आहे असं समजा करू, त्यांचा मी कान उडीन, त्यांना मी झापड मारीन, त्यांचा मी अपमान करीन, त्यांना मी घालून पाडून बोलेन, तर ते माझ्याजवळ बसणार का? सांगा तुम्ही, ते माझ्याजवळ बसणार का? जर मी त्यांना त्रास देणार असेल तर ते बसणार नाही. ते प्रतिभाताई सोबत जातील आणि तिथे बसतील, कारण की त्या प्रेमाने त्यांच्याशी बोलतात म्हणून ते त्यांच्यासोबत जातील आणि त्यांना मत देतील. मग प्रेमाला मत दिलं तर तुम्ही लव्ह जिहाद म्हणणार, तुम्ही त्याला वोट जिहाद म्हणणार. हा कोणता न्याय आहे? अशा पद्धतीने समाजामध्ये दूषित कलहाचं वातावरण पसरवणारे जे लोक आहेत त्यांचे डोके आहेत, तेवढाच ते विचार करतात की आपल्याला धर्माच्या नावाने कसे मत मिळाले पाहिजे. कारण की मगाशी विश्वमन म्हणाल होतं की त्यांनी कोणतंही भरीव काम समाजासाठी केलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज माणसं उभारणारा राजा होता, माणसं उभी करायचा. आपल्या स्वतःच्या परिश्रमाने, ताकदीने आणि कर्तृत्वाने माणसं उभे करणं आणि समाज उभे करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या छत्रपती शिवाजी महाराज न समजलेल्या लोकांना त्यांचा साधा पुतळा सुद्धा उभारता आला नाही आणि तो सुद्धा त्यांनी भ्रष्टाचाराने बरोबरून टाकला. त्यामुळे यांना निवडून द्यायचं नाही. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही. शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने आपण पडलेलं पाहिलं पुतळ्याच्या स्वरूपात ते सुद्धा अत्यंत वेदनादायक आहे. हिंदू आणि मुसलमान इथे एक आहे. जे आता माईन सोबत आपण दोन गाण्यामध्ये आम्ही अजून एक गाणं म्हणायचो, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. दाखवा बरं माणूस म्हणून. हिंदू तर कोणी होऊ शकेल, मुस्लिम तर कोणी होऊ शकेल, त्यासाठी काही करावं पण लागत नाही. जन्माने तुम्ही होता आपोआप. कोणी दाढी वाढवतात, कोणी दाढी वाढवत नाही, कोणी टोपी घालतात, कोणी घालत नाही. पण आतमधला माणूस तुम्हाला भेटतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. शिवाजीराव भोसले म्हणून लेखक होते, ते नेहमी सांगायचे, मी पुण्यात कॉलेजमध्ये असताना त्यांची भाषण ऐकायला जायचो, ते सांगायचे की ते गुजराताला गुजराती भेटतो, मारवाड्याला मारवाडी भेटतो, जैनाला जैन भेटतो आणि कुंडला कुंडी भेटतो, मुसलमानाला मुस्लिम भेटतो, पण इथे माणसाला माणूस भेटत नाही. आपल्याला माणूस म्हणून भेटता आलं पाहिजे आणि जे जे माणूस म्हणून आपल्यामध्ये दरी टाकत असतील त्या लोकांच्या राजकारणावर आपण खुली मारली पाहिजे. आता नाही, नेहमीसाठी. तुम्ही रचनात्मक राजकारण करा, तुम्ही कामाच्या श्रेयाचं राजकारण करा, परंतु जे धर्माचं राजकारण आहे, जातीचं राजकारण आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. मी शरद पवार साहेबांना एकदा म्हणालो की ते जरांगे पाटील माझ्याशी बोलत असतात, माझ्या ऑफिसला ते आले होते, ते म्हणाले की ते बोलत असतील तर तुम्ही त्याच्याशी संवाद सुरू केला. उद्धव साहेबांना मी सांगितलं, उद्धव साहेब म्हणाले चांगलं आहे, तुम्ही बोला. आणि मग आम्हाला वाटलं की आपण एवढ्या 78 सभा घेतल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीत काय सुरू होणार आहे. जर मराठा समाजाच्या नावाच्या खाली इतके लोक उभे राहत असतील तर मताच्या डिव्हिजनचा, मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार. आणि म्हणून मी जरांगे पाटलांकडे, त्यांच्याकडे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे रात्री जवळपास ते म्हणाले आपण निवांत बोलायचं, त्याच्यामुळे सगळ्यांना मी भेटून घालवतो आणि मग आपण भेटू. जवळपास 11:30 वाजता आमची मिटिंग सुरू झाली. 3 वाजेपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो वेगवेगळ्या विषयावर. मी त्यांना सांगत होतो की मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे तुम्ही जी मागणी म्हणून काढले ते अत्यंत महत्वाचं सामाजिक काम आहे.
आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून रचनात्मक काम करणारा माणूस म्हणून हीच भूमिका कायम ठेवा. जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे असं कोणाकोणाला वाटत होतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही यादी काढा. सगळ्यात पहिले इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांची की जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले. दुसरे होते ते महाजन. तिसरे होते यांनी स्वतःच उभे केलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसीचं नेतृत्व करतात वगैरे असं सांगून. अशा काही लोकांची जर यादी आपल्याला काढली तर त्यांना फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तुम्ही निवडणुकीवर उभं राहिलं पाहिजे असं पाहिजे. समाजामध्ये फूट पाडू नका यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. अनेकांनी जरांगे पाटलांना तसं सांगितलं. माझं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांचं की त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी आपण निवडणुकीत उभं राहणार नाही असं सांगितलं. आता याच्यामुळे जो फायदा झालेला आहे तो खूप मोठा आहे. कदाचित लोकशाही वाचण्यासाठी जरांगे पाटलांच्या निर्णयाचा महत्वाचा हातभार आणला. जरांगे पाटील म्हणाले मला देवेंद्र फडणवीस बद्दल खूप राग आहे. कारण काय की मराठा मोर्चा आरक्षणाचा सुरू असताना पोलिसांच्या मदतीने यांनी महिलांवर लाठीचार्ज केला आणि मग अशा हलक्या पद्धतीने बोलले देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण मोर्चाबद्दल की त्यांना वाईट वाटलं आणि ते त्यांच्या मनात. त्यामुळे ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसला मुळीच भाजपला सपोर्ट करणार नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोक आपल्या अनुभवातून शिकतात, बोलतात आणि तेव्हा जे आपल्याला ऐकायला मिळते ते फार महत्वाचं असते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी समाजाला सुद्धा देवेंद्र फडणवीस बद्दल राग आहे. कारण की 17 वेगवेगळ्या जाती समाजाची परवानगी न घेता जनसुनवाई न घेता त्यांनी ओबीसी समाजामध्ये ऍड केलेले आहे. याचं सुद्धा ओबीसी समाजामध्ये देवेंद्र फडणवीसचा राग. या सगळ्या रागाचं एकत्रीकरण आपल्याला करता आलं पाहिजे आणि यावेळेस आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करायचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी आणखी एक दोन मुद्दे म्हणतो आणि थांबतो की आपण लाडकी बहीण योजना ही अर्थशास्त्रज्ञ असलेल्या कोणाला विचार ते आपल्याला सांगतील की लाडकी बहीण योजना अशी होऊ शकत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने सुरू केली तरी होऊ शकत नाही. पण यांनी 2 प्रकारचे दबदबे तयार केले भारतामध्ये. एवढं धर्मांध वातावरण तयार केलं की तुम्ही टीका लावला पाहिजे, तुम्ही नदीमध्ये उडी मारली पाहिजे, तुम्ही देवाच्या पुढे जाऊन बसले पाहिजे, तुम्ही तशा प्रकारचे कपडे घालून नाचले पाहिजे म्हणजे तुम्ही धार्मिक आहे असं चित्र यांनी तयार केलं. खरं तर धर्म ही एक मनाची स्थिती आहे. आपण शांत होऊन धर्माचा विचार करू शकतो. त्यासाठी दिखावा करण्याची गरज नाही. पण यांनी हे चित्र निर्माण केलं आणि दुसरं यांनी तयार केलं की बहिणींसाठी आम्ही काहीतरी करतो आणि आम्ही फार मोठं काम करतो. पण अर्थशास्त्राला लोक सांगतात की ही योजना होऊ शकत नाही कारण की आर्थिक भार जो येतो तो फार मोठा आहे. तरी सुद्धा आम्ही काल जेव्हा हडपसरमध्ये होतो तेव्हा तिथल्या खूप मोठ्या प्रमाणात तिथे स्त्रिया होत्या. आम्ही त्यांना सांगितलं की पैशांची प्रत्येकाला गरज आहे. तुम्हाला पैसे घ्यायचे नाहीये तुम्ही ठरवा, फॉर्म भरा, पैसे घ्या. पण पैसे दिले याचा अर्थ आपलं मत त्यांनी विकत घेतलेलं नाही. त्यांना मतदान करण्याची मुळीच गरज आहे. सगळ्यांना तुम्ही सांगा. बीजेपी विरुद्ध ही जी लढाई आहे अशी बरोबर आपल्याला ही असं वाटतं की शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसमध्ये ही लढाई आहे बीजेपीची, अजितदादाची आणि एकनाथ शिंदेची. पण तसं नाही, हे लक्षात घ्या. तसं नाही आहे. ही लढाई शरद पवार साहेबांची बीजेपीच्या विरुद्ध आहे, उद्धव ठाकरे साहेबांची बीजेपीच्या विरुद्ध आहे, राहुल गांधींच्या काँग्रेसची बीजेपीच्या विरुद्ध आहे, अजितदादांची सुद्धा बीजेपीच्या विरुद्ध आहे आणि एकनाथ शिंदेची सुद्धा बीजेपीच्या विरुद्ध आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे जे राजकारण सगळं तयार केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अंगावरती आता उलट केलं आहे. आता त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये साधारणतः 165 जागा घेऊन महाविकास आघाडी सत्तेत येणार. आपण सगळ्यांनी या नवीन महाविकास आघाडीच्या नेत्यांचं स्वागत करण्याची तयारी केली पाहिजे आणि सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपण मतदान करताना यावेळेस महाविकास आघाडीला करू. पण ते निवडून आल्यावर त्यांनी चुका केल्या तरी नागरिक म्हणून आपण उभं प्रश्न विचारू. त्यांचं जर काही चुकलं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण मागू. आम्हाला निर्भय गौरवच्या सभांमधून नागरिक तयार करायचे. केवळ जाऊन मतदान करणारे मतदार नको, तर पॉलिसीच्या संदर्भात बोलणारे, धोरणांच्या संदर्भात बोलणारे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यवस्थापन त्याच्याबद्दल बोलणारे नागरिक आपल्याला हवे आहेत.
आणि म्हणून तुम्ही सगळेजण अशा पद्धतीचा सहभाग नोंदवण्यासाठी आणखी जास्त जणांपर्यंत जाऊन हा विचार सांगावा एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.